कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सन्मान करण्यात आला. तर मंदिराचे पुजारी मनु गुरव यांनी राणे कुटुंबियांसाठी गाऱ्हाण घातलं. बाद धन्या भैरी बाबा, आज तुझ्या चरणाशी त्या ठिकाणी देवा. ज्या सत्तेवरती आपला गावशिव राखलास त्याप्रमाणे देवा तुझी राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सीमेचा मालक उभा करून तुझ्या त्रिमुखीच्या कार्याची समजूत घालून तृणबिंदुकेश्वर जंबुकेश्वर 12 पदाच्या अधिकारात भैरी भगवती जोगेश्वरी नवलाय पावनाई तृणबिंदुकेश्वर जंबुकेश्वराच्या मतान आज जबा तुझ्या चरणाशी तुझ्या आशीर्वादाला त्या ठिकाणी देवा. आज हे आमदार निलेश राणे साहेब तुझ्या दरबारात त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या सर्वांच्या वतीनं आज त्या ठिकाणी देवा सब तुझ्या चरणाशी तुझ्या आशीर्वादानं तुझी पूजा अर्चा करून आज त्या ठिकाणी जेव्हा हा जो काय नवस होता तो नवस आपला त्या ठिकाणी जेव्हा परिपूर्ण केले नाही तर त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या त्या ठिकाणी जेव्हा प्रत्येकाच्या मुलाबाळांना आज त्या ठिकाणी जेव्हा त्यांना सुखाचा मार्ग त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. जे काम आपलं तुझ्या आशीर्वादानं आज त्या ठिकाणी जेव्हा जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी जेव्हा कुटुंब त्या ठिकाणी करतंय तर त्या कुटुंबाला कोणालाही कसल्या प्रकारचा त्रास म्हणा, कोणाची नजर म्हणा किंवा त्यांचे काय ग्रहमान म्हणा किंवा कोणाची काय त्या ठिकाणी दूरदृष्टी म्हणा, वाईट दृष्टी म्हणा, काही त्यांच्या कुटुंबावर आणि कुटुंबावर असेल तर त्या राणे कुटुंबाला त्या ठिकाणी जेव्हा त्यांची कुलदेवता, त्यांची ग्रामदेवता, त्यांचा गावदेव आज त्या ठिकाणी उभा करून आज जेव्हा ज्या ठिकाणी ते कुटुंब राहते त्या कुटुंबाला त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं काम करत असताना सवरत असताना कुठलाही त्रास उपद्रव न पडता सर्वांच्या कुटुंबांचं प्रकृती आरोग्य सगळ्यांना सांभाळून त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या चरणाशी आज त्या ठिकाणी जेव्हा ही केलेली सेवा आहे ती आपल्या कुटुंबाची सेवा मान्य करून घे आणि त्यांना असंच आपला शुभ आशीर्वाद दे. आणि जेव्हा सोबत तुझ्या आशीर्वादानं पुढे आपलं त्या ठिकाणी जेव्हा आता तुझ्या आशीर्वादानं त्या ठिकाणी निलेश राणे हे आमदार साहेब आहेतच, ह्यांच्या मंत्रिपदासाठी पण नवस आपला त्या ठिकाणी जेव्हा करतायत सवरतायत त्यांनाही लवकरात लवकर त्यांच्या मंत्रिपदाचा पण मार्ग त्या ठिकाणी मोकळा करून सर्व कार्यकर्त्यांची इच्छा परिपूर्ण होते. काही त्यांच्या मार्गात तिथे अडचणी येता कामा नये, सवरता कामा नये असा तुझा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेव. राखंड रखवाली धन्य बरकत. आमदार निलेश राणे यांनी रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील क्रीडा संकुलाची पाहणी केली. आपल्या मतदारसंघात नव्यानं क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीनं त्यांनी ही पाहणी केली. मिरजोळे एमआयडीसीत कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्याचं क्रीडा संकुल उभं राहतंय. सध्या बंदिस्त डोम कार्यालयाचं काम पूर्ण झालंय. सिंथेटिक रनिंग ट्रॅकचं काम सुरू आहे. अशाच पद्धतीचं अद्ययावत क्रीडा संकुल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ एमआयडीसीमध्ये उभं करण्याच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांनी रत्नागिरीत येत मिरजोळेत जाऊन क्रीडा संकुलाची पाहणी केली. सिंधुदुर्गातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा संकुलाचं काम लवकरच हाती घेतलं जाणार आहे. यावेळी रत्नागिरीचे प्रभारी क्रीडा अधिकारी विजय शिंदे, बांधकाम विभागाचे जनक धोत्रेकर यांनी आमदार निलेश राणे यांना क्रीडा संकुल फिरवून त्याची माहिती दिली. यावेळेला त्यांच्या समवेत चिपळूणचे माजी नगरसेवक परिमल भोसले, प्रफुल्ल पिसे, संकेत चवंडे, राजू भाटलेकर, शिवाजी कारेकर, दिनू सावंत तसंच रवींद्र नागरेकर, दीपक बेंद्रे, शोएब खान, नित्यानंद दळवी, संजय बने, ययाती शिवलकर, अभि कारेकर, अशोक वाडेकर, सोहम पिलणकर, नरेश बनसोडे, निखिल शेटे, बाबा भोळे, पिंट्या निवळकर, पिंट्या देसाई, कृष्णात पाटील, संदीप पावसकर, अमर शेठ, रोहित भुजबळराव, निवास वरवडेकर, अक्षय चाळके, अमृत गोरे, राहुल भाटकर, प्रवीण लिंगायत, विष्णू सकपाळ, इबाद खान यांच्यासह रत्नागिरीतील आमदार निलेश राणे यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.